नमस्कार, मी प्रवीण सुनील चौधरी, जय चौधरी क्रिएटर चॅनलचा निवेदक. पण त्याहून अधिक अभिमानाने सांगतो, मी पुणे शहर होमगार्ड पथकामध्ये कर्तव्य बजावणारा जवान आहे. आज मी माझ्या मुंबईतील एका वीर सहकार्याची शौर्यगाथा आपल्यासमोर मांडण्यासाठी आलो आहे. 26 नोव्हेंबर 2008 मुंबईवरील त्या रात्री जेव्हा मुंबई शहर होमगार्ड पथकातील जवान होमगार्ड मुकेश जाधव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस CST वर आपल्या कर्तव्यावर होते, रात्री 9:20 सुमारास दहशतवाद्यांनी स्टेशनवर हल्ला केला. प्रवाशांना वाचवण्यासाठी मुकेश जाधव यांनी स्वतःला संकटात ढकलले. कर्तव्य बजावत असताना दहशतवाद्यांची एक गोळी त्यांच्या छातीत लागली. गंभीर जखमी असूनही मुंबई शहर होमगार्डच्या या वीराने हार मानली नाही. त्यांनी स्वतःला फरफटत नेत पोलिसांच्या बूथपर्यंत धाव घेतली आणि हल्ल्याची निर्णायक सूचना दिली. ही सूचना म्हणजे शेकडो लोकांचे प्राण वाचवणारी शेवटची मदत होती. त्यानंतर 23 वर्षाचा हा वीर जवान शहीद झाला. पुणे शहर पथकातील जवान म्हणून मला अभिमान वाटतो की मुंबई शहर पथकातील माझ्या सहकार्याने एवढे मोठे बलिदान दिले. आज आम्ही सर्व होमगार्ड जवान मुकेश जाधव यांच्या कार्यापासून प्रेरणा घेत आहोत. देशाची सेवा करण्यासाठी पोलीस आणि लष्कराच्या जोडीने होमगार्ड जवानही खांद्याला खांदा लावून उभे आहेत. शहीद मुकेश जाधव यांनी होमगार्ड जवानांना एकच संदेश दिला आहे, वर्दी कोणतीही असो, कर्तव्य सर्वात मोठे असते. शहीद होमगार्ड मुकेश जाधव यांना आदरांजली. जय हिंद, जय भारत, जय संविधान, जय होमगार्ड. समाज प्रबोधन आणि मार्गदर्शक संदेशाचा विषय: संकटातले होमगार्ड जवान, नागरिकांच्या सामूहिक सुरक्षेचे आधारस्तंभ. मुकेश जाधव यांच्या कृतीतून 2 मुख्य संदेश समाजासमोर आणि जवानांसमोर मांडता येतात. होमगार्ड जवानांसाठी मार्गदर्शक संदेश: कर्तव्य, धैर्य आणि माहितीचे महत्त्व. शहीद मुकेश जाधव यांच्या बलिदानातून प्रत्येक होमगार्ड जवानाने, विशेषतः पुणे शहर पथकातील मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी काय शिकायचे आहे यावर जोर देणे महत्त्वाचे आहे. माहितीचा अंतिम संदेश: मुकेश जाधव यांनी छातीत गोळी लागल्यानंतरही प्राण वाचवण्यासाठी नाही तर माहिती देण्यासाठी संघर्ष केला. मार्गदर्शन: कोणत्याही संकटात जखमी अवस्थेत असतानाही पहिली प्राथमिकता ही इतर सुरक्षा कर्मचाऱ्यांपर्यंत धोक्याची सूचना अचूक माहिती पोहोचविणे असावी. तुमची वर्दी ही केवळ संरक्षणासाठी नाही तर माहिती देणारी पहिली यंत्रणा म्हणूनही काम करते. प्रबोधन: तुमची लहानशी कृती शेकडो लोकांचे जीव वाचवू शकते हे त्यांनी सिद्ध केले. पदापेक्षा कर्तव्य महत्त्वाचे. मुकेश जाधव हे होमगार्ड जवान होते. त्यांच्याकडे कमांडो किंवा पोलिसांसारखी शस्त्रे नव्हती, तरीही त्यांनी सर्वात मोठे बलिदान दिले. मार्गदर्शन: होमगार्डांमध्ये असताना संसाधनाची कमतरता किंवा कमी पद यामुळे कधीही खचून जाऊ नका. वर्दीचा विश्वास आणि धैर्य हे कोणत्याही शस्त्रापेक्षा मोठे असते. प्रबोधन: तुमच्या मनात असलेले देशसेवा करण्याची तीव्र इच्छा तुम्हाला कोणत्याही पदापेक्षा मोठी कामगिरी करण्याची ताकद देते. 2 समाजासाठी प्रबोधनाचा संदेश: होमगार्ड्सचा सन्मान आणि सक्रिय नागरिक. समाजाने होमगार्ड जवानांकडे कसे पाहावे आणि नागरिकांनी संकटाच्या वेळी काय करावे याबद्दल प्रबोधन करणे गरजेचे आहे. होमगार्ड जवानांचा सन्मान:
समाजाला हे स्पष्ट करा की होमगार्ड जवान हे कोणत्याही सामान्य सुरक्षारक्षक नसून ते पोलिसांप्रमाणेच कायद्याचे अंमलबजावणी आणि आपत्कालीन व्यवस्थापनात सक्रिय भागीदार आहेत. प्रबोधन. मुकेश जाधव यांच्या बलिदानातून होमगार्ड जवानाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. त्यांच्या कार्याला पोलिसांनी इतकाच सन्मान दिला पाहिजे. मी प्रवीण चौधरी स्वतः पुणे शहर होमगार्ड म्हणून नागरिकांना आवाहन करतो. सामूहिक सुरक्षित नागरिकांची भूमिका. संकटाच्या वेळी फक्त सुरक्षा बलावर अवलंबून न राहता नागरिकांनीही सक्रिय आणि जबाबदार भूमिका घेणे महत्त्वाचे आहे. प्रबोधन. मुकेश जाधव यांच्यासारखे जवान तुमच्यासाठी जीव देतात, तेव्हा नागरिकांनी संकटाच्या वेळी अफवा न पसरवता सुरक्षा दलांच्या सूचनेचे पालन करावे आणि मदत कार्याला हातभार लावावा. मार्गदर्शन. पहा, ऐका आणि सांगा हा मंत्र पाळणे. कोणत्याही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवावे, जेणेकरून मुकेश जाधव यांच्यासारख्या जवानांवर आलेला धोका टाळता येईल. अंतिम मार्गदर्शक संदेश. माहितीपटाचा शेवट या संदेशाने करूया. शहीद मुकेश जाधव यांनी सिद्ध केले की जवान हा केवळ पदाने नाही तर धैर्याने ओळखला जातो. आम्ही होमगार्ड जवान शांतता असो वा संकट तुमच्या रक्षणासाठी सदैव तत्पर आहोत. आम्हाला फक्त तुमचा विश्वास आणि सन्मान हवा आहे. सर्वांसाठी संदेश. वर्दीतील असो वा वर्दी नसलेला नागरिक, देशसेवा हे आपल्या सामूहिक कर्तव्य आहे. जय हिंद, जय भारत, जय संविधान. मित्रांनो, तुम्ही मला आतापर्यंत ऐकून घेतलं, मी आपला आभारी आहे. जय चौधरी क्रिएटरला सबस्क्राईब